एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते। मोबाईलवर बोलता बोलता थेट 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडला। त्या व्यक्तीची फक्त चप्पलच मुंबई हादरली। मुंबईत एकीकडे पावसाचा कहर सुरू असताना दुसरीकडे दुर्घटना घडू लागल्या आहेत। 3 दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळले। या दुर्घटनेत एका चिमुरड्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर मुंबईच्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये एक जण पडल्याची घटना उघडकीस आली आहे। जवळपास 20 ते 25 फूट खोल मॅनहोलमध्ये एक जण पडल्याने एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी मदतीसाठी धावले। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काही आठवड्यापूर्वी शहरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी केली। या दरम्यान महापौरांसमोर पालिका कर्मचारी खड्ड्यात पडला होता। आता महापौरांच्या पाहणीनंतर मुंबईत पावसादरम्यान दुर्घटना घडू लागल्या आहेत। एकीकडे जोरदार पाऊस सुरू असताना कुर्ला खैराणी रोडवरील मॅनहोलमध्ये एक जण पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले। अग्निशमन दलाच्या जवानांकडून मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला शोधण्याचं काम सुरू झालंय। प्राथमिक माहितीनुसार साकीनाका येथील खैराणी रोडवर सन्मान हॉटेलजवळ मोबाईलवर बोलत चालत असताना ती व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडली। या भागात खासगी कंत्राटदारांकडून देखभाल काम सुरू होते, त्यामुळे मॅनहोलचे झाकण उघडे होते आणि या व्यक्तीच्या शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल आढळली आहे। मुंबईतील पावसाच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। या व्यक्तीला शोधण्याचं काम MFB पोलीस 108 रुग्णवाहिका आणि संबंधित विभागाकडून शोधकार्य सुरू आहे। मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला देखील आदेश देईन, निर्देश देईन की त्यांनी देखील वॉर्ड स्तरावरचे जे आपले कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत यांनी पूर्ण वॉर्डमध्ये आपण फेरी मारली पाहिजे आणि कुठे कुठे आपले मॅनहोल्स उघडे नाही आहेत, कुठे गटार चोपक झालेले आहेत किंवा जी काही स्थिती आहे ही आपण इथे सगळी पाहणी करायला पाहिजे। मुंबईमध्ये कुठच्याही प्रकारची जीवितहानी होता कामा नये, अशा प्रकारची आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे। जी झाली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। एकूण काय सांगाल आता जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहात? अधिकारी दोषी म्हणण्यापेक्षा जो ठेकेदार आहे त्याने अधिकाऱ्यांकडनं कुठच्याही प्रकारचे आदेश घेतलेले नाहीत। त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला वर्क ऑर्डर नव्हती की अशा प्रकारचे मेन हॉल्स ओपन करून दुरुस्ती करणे, आतमधले संरक्षित जाळे आहेत त्या, आणि त्याच्यावरती ठेकेदारावरती आणि त्याच्यावरती जे कोण कर्मचारी हे काम करत होते त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल। या उघड्या मॅनहोलबाबत देखील ऑडिट होणार आहे का? ज्या पद्धतीने झाडांच्या बाबत ऑडिट? मी काही दिवसांपूर्वीच आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिलं होतं की मुंबई शहरामध्ये जे वॉर्ड स्तरावरती आपण मॅनहोल्सच्या मध्ये संरक्षित ज्या काही झाड्या लावतो आपण त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे आणि आपण नवीन निविदा काढून किंवा त्याची पाहणी करून जिथे जिथे या संरक्षित जाळ्या नसतील तिथे आपण संरक्षित जाळ्या लावण्याचं काम करावं, अशा प्रकारचे मी त्यांना पत्राद्वारे कळवलं होतं, परंतु त्यांना त्याचं गांभीर्य कळलं नाही आणि या घटना होत आहेत। त्यामुळे प्रथमतः आयुक्त यांनी हे मुंबईकरांना याचा जबाब द्यावा, अशा प्रकारची मी देखील मागणी करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।